जय श्रीराम मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो होतो गांगणापूरला. आता तुम्ही म्हणतात चाल या अजून कुठं चालला गांगणापूरला. तर आपण निघालो होतो दत्त मंदिरात दर्शन घेण्यासाठी. त्यामुळे सगळ्या पोरांना गाडीत बसवलं. पोरांना गाडीत बसून निघालो पेट्रोल पंपावर. पेट्रोल पंपावर आल्यावर पाटापाटा सगळ्याकडनं पैसे गोळा करून डिझेल टाकलं गाडीत. डिझेल टाकून झाल्यावर गाडीची लगेच पूजा करून घेतली आणि चालू केला आपला पुढला प्रवास. परत झोप लागली म्हणून आपण टोल नाक्यापाशी चहा पिण्यासाठी गाडी थांबवली. पाटापाटा चहा पिऊन घेतला. चहा पिऊन चालू केला आपला पुढला प्रवास. परत थांबला आपण रेल्वेच्या रुळापाशी बघा. पाण्याची बॉटल घेतली. पाण्याची बॉटल घेऊन झाल्यावर आपण पाट 2 वाजता गांगणापूरमध्ये पोहोचलो. गांगणापूरमध्ये आल्यावर ह्या मावशीकडनं चहा घेतला आणि निघाला दत्त मंदिराकडं. दत्त मंदिरात जाण्यासाठी एवढी गर्दी होती नाही तर 2-3 तास का पाळी हल्लीच ना बघा. तोपर्यंत आपले मित्र लुडो खेळत बसले होते. त्यांनी लुडो खेळत तर सगळी माणसं पुढे चालली होती दर्शनासाठी. कसं बसं आला दत्त मंदिरात आणि दर्शन घेतलं. दर्शन घेऊन झाल्यावर आपण हिंडण्यासाठी बाहेर चालला होता. गांगणापूरमध्ये हिंडून झाल्यावर आपण निघालो अक्कलकोटला, कारण आपल्या स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं होतं. फायनली आपण अक्कलकोटमध्ये पोहोचलो आणि आपली पायदिंडी करत निघालो स्वामी समर्थाच्या मंदिराकडं. स्वामी समर्थाच्या मंदिरात काही एवढी गर्दी नव्हती. स्वामी समर्थाचं दर्शन घेतलं आणि आपण निघालो बाहेर. तिथनं बाहेर आल्यावर निघालो आपण खरेदी करण्यासाठी. का आपण तर काय खरेदी केली नाही. परत इकडे बाहेर आलो आपण फोटो काढण्यासाठी. पोरांनी लगेच पाटापाटा गन लावून घेतलं बघा. गन लावून झाल्यावर निघालो आपण आपल्या गावाकडं. गावाकडं जाताना पोरांना लागली होती भूक, म्हणून एका चांगल्याशा हॉटेलमध्ये थांबू केलं आणि मिसळ पावची लगेच ऑर्डर दिली. तोपर्यंत ती मामा लगेच मिसळ पाव घेऊन आले. मिसळ पाव खाऊन झाल्यावर आपण निघालो आपल्या घराकडं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा.